नमस्कार मंडळी, मी अर्चना आणि तुम्ही बघताय नमसंभवामी। तर आज आहे गुरुवार आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे दर गुरुवारी मी आपले जे काही लेडीजचे टॉपिक आहे त्या विषयावरती व्हिडिओ घेऊन येणार आहे। म्हणजे एका स्त्रीने जी हाऊसवाईफ असते, वर्किंग वुमन असते, तिने आपली मेंटल हेल्थ कशी सांभाळायची आहे, फिजिकल हेल्थ कशी सांभाळायची आहे, त्यासोबतच आपल्याकडे जो काही फ्री वेळ असतो तो कसा स्पेंड करायचा आहे आणि प्रत्येक गोष्टीसोबत आपण कसं डील करायचं आहे, मुलांसोबत कसं डील करायचं आहे, या विषयावरती मी सर्व व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि त्यासोबतच मी प्रत्येक सॅटर्डेला पॅरेंट्सच्यासाठी टिप्स घेऊन येणार आहे। म्हणजे मी आत्तापर्यंतचा जो काही माझा एक्सपिरियन्स आहे, मी शाळेवरती शिकवलं आहे, ट्युशन घेतलं आहे, तर आपण मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा आहे, त्यासोबतच मुलांसोबत कसं वागायचं आहे, त्यांच्यासोबत कसं बोलायचं आहे, त्यांना कसं समजून घ्यायचं आहे, या सगळ्यांवरती व्हिडिओ मी प्रत्येक सॅटर्डेला आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहे। आणि त्यासोबतच आपल्या चॅनलवरती मी आध्यात्मिक व्हिडिओ देखील शेअर करत असते, तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ते अगदी फ्री असतं, त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि तुमच्या काही सजेशन असतील, तुमचे काही कमेंट्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। म्हणजे मी देखील नवीन आहे, मला देखील तुमच्याकडून काहीतरी चांगल्या गोष्टी शिकायला जर मिळाल्या तर मला त्याचा खूप आनंद होईल आणि माझ्या लाईफमध्ये मी त्या नक्कीच इम्प्लिमेंट करेन। त्यामुळे मी देखील मोटिवेट होईन आणि माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी जर का मला शिकायला मिळेल तर मला त्याचा नक्कीच आनंद होईल। त्यामुळे तुमच्या जे काही सजेशन असतील ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कमेंट करा। तर आपला जो संसार असतो तो दोघांवरती डिपेंड असतो। म्हणजे एक स्त्री आणि एक पुरुष असं म्हटलं जातं की संसाराच्या गाड्याचे हे दोन चाकं असतात। म्हणजे एक नवरा आणि एक बायको, हे दोन चाकं अगदी बॅलन्स कंडिशनमध्ये व्यवस्थित चालले पाहिजे, त्यामुळेच आपला संसाराचा गाडा हा नीट व्यवस्थित हा मार्गापर्यंत पोहोचतो। संसार जो असतो स्त्री आणि पुरुष दोघे मिळून चालवतात। म्हणजे पुरुषांना बाहेरून कमवून आणायचं असते, आपल्या बायकोला मुलांना सांभाळायचं असते, त्यांची व्यवस्थित काळजी घ्यायची असते, परंतु स्त्रीला देखील काही कमी कामं नसतात, तिला सर्व घर सांभाळायचं असते, नवऱ्याचं बघायचं असते, मुलांचं बघायचं असते। तर या सगळ्या गोष्टीमध्ये स्त्री कुठेतरी स्वतःकडे दुर्लक्ष करते। तर त्याच विषयी आपण आज पॉइंट टू पॉइंट बोलणार आहोत की एका स्त्रीने घरामध्ये कसं वागायला पाहिजे, तिने स्वतःची काळजी कशी घ्यायला हवी। पहिला पॉइंट असा आहे की स्वतःला जास्त एक्सप्लेन करत बसू नका। म्हणजे तुमच्याकडून काही चूक झाली, तुम्हाला वेगळं करायचं होतं आणि तुमच्याकडून वेगळी गोष्ट झाली, म्हणजे बघा कसं होतं की एका वेळी आपण खूप जण लोकांना घरामध्ये जर का तुमच्या खूप जास्त लोक असतील तर तुम्ही प्रत्येकाचंच मन हे सांभाळू शकत नाही, कुणाला कधीतरी वाईट वाटणारच। म्हणजे तुम्ही एक गोष्ट तुम्ही तुमच्या समजा आता तुमचे मिस्टर आहेत, त्यांच्या मनाची तुम्ही एक गोष्ट केली तर दुसऱ्या कोणाला तरी त्याचं नक्की वाईट वाटेल। त्यामुळे आपण ठरवायचं की आपण कुणाला प्रायोरिटी द्यायची आहे, आपण कुणासाठी जगायचं आहे आणि त्यासोबतच आपण कुणाला किती महत्त्व द्यायचं आहे आणि त्यानुसारच तुम्ही तुमच्या गोष्टी ह्या ठरवत चला। म्हणजे असं नाही की सगळ्यांचीच मनं आपण सांभाळत बसायचं, कुणाला कधी ना कधी कुणाला वाईट वाटणारच आहे। त्यांच्या दृष्टीने तुम्ही चुकीचं वागला परंतु तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही कधीच एक्सप्लेनेशन द्यायचं नाही। आणि आपले जे लोक असतात त्यांना कधीच एक्सप्लेनेशन द्यायची गरज पडत नाही, ते समजून घेतात की ही अशा परिस्थितीमध्ये अशी वागली असेल किंवा त्या परिस्थितीमध्ये ती तशी वागली असेल। त्यामुळे स्वतःला कधीच एक्सप्लेन करू नका। म्हणजे ऍटलिस्ट जोपर्यंत समोरचा तुम्हाला व्यक्ती विचारत नाही की का बरं तू अशी का वागली, तोपर्यंत तरी स्वतःला तुम्ही कधीच एक्सप्लेन करत बसू नका, त्यामध्ये वेळ सुद्धा घालू नका। कारण की ज्यांना समजून घ्यायचं असते ते अगोदरच समजून घेतात आणि एखाद्याला जर का समजूनच घ्यायचं नसेल तर तुम्ही किती जरी गोष्टी त्याला उगाळू तुम्ही सांगितलं की नाही बाबा असं होतं म्हणून मी अशी वागली, असं होतं म्हणून अशी वागली मी, त्याला काही फरक पडत नाही, त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नसतं। तर दुसरा पॉइंट असा आहे की त्याला रिस्पेक्ट द्या। म्हणजे आपण कधी कधी आपल्या फिजिकल अपीअरन्स की आपण कसं दिसतोय, माझी एखादी मैत्रीण खूप सुंदर आहे, आता मुलं झाल्याच्या नंतर कुठलीही स्त्री तिच्या शरीरामध्ये बदल होणार, तिच्या हार्मोन्समध्ये बदल होणार, हे नॅचरल गोष्टी आहेत, त्या आपण एक्सेप्ट करायला हव्या आणि त्या एक्सेप्ट करूनच आपण पुढे जायला हवं। की असं नाही की आरशासमोर आपण जेव्हा स्वतःला बघतो तर आपण आपल्या चांगल्या गोष्टी बघायच्या की आपल्यामध्ये चांगलं काय आहे, आपण कुठल्या अँगलने चांगलं दिसू शकतो किंवा आपण जर हे वेअर केलं तर आपण चांगलं दिसू शकतो। तर स्वतःला अगोदर तुम्ही स्वतःचं रिस्पेक्ट द्या की नाही कोणी म्हणेल की ही कशी दिसते, ही व्यवस्थित दिसत नाही, तर तुम्ही स्वतःला वेळ द्या, स्वतःसाठी वेळ काढा, नीटनेटकं राहायला सुरुवात करा। कुठलाही व्यक्ती हा खरंच खूप सुंदर असतो। म्हणजे देवाने प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही गुण असा दिलेलाच असतो की त्या गोष्टीमधून त्याचं सौंदर्य हे दिसेल। असं नाही की समोरचे सौंदर्य जे दिसते किंवा कोणी खूप गोरा आहे आपण त्यांच्या कॅटेगरीमध्ये येत नाही तर आपण चांगलं दिसत नाही, असं नसते। प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक वेगवेगळ्या अँगलने हा सुंदरच असतो।
देवाने त्याच्यामध्ये काही ना काहीतरी एक छानशी अशी गोष्ट टाकलेलीच असते, फक्त ती आपल्याला ओळखता येत नाही. आरशासमोर उभं राहा, तुम्हाला स्वतःला काय करायचं आहे ते एकदा ठरवा. स्वतःमध्ये बघा की काय किती चांगल्या गोष्टी आहेत, मी स्वतः काय करू शकते, या सर्व गोष्टीचा विचार करा आणि स्वतःला तुम्ही स्वतः रिस्पेक्ट द्या. जोपर्यंत आपण स्वतःला रिस्पेक्ट देत नाही तोपर्यंत समोरचा व्यक्ती सुद्धा आपल्याला कधीच रिस्पेक्ट देत नसतो. बघितलं पाहिजे की विचार केला पाहिजे की मी माझ्यामध्ये कुठल्या स्किल आहेत, मी माझ्या कुठल्या स्किल डेव्हलप करू शकतो, त्या अनुषंगाने तुम्ही विचार करा. तुम्ही तुमच्या ज्या स्किल आहेत, म्हणजे कोणी कोणी खूप चांगला स्वयंपाक करते, कोणी कोणी खूप चांगली रांगोळी काढते, तर तुम्ही त्या स्किल डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. हे नाही की तुम्ही समोरचा विचार काय करतो त्याच्यावरती तुम्ही विचार करत बसाल की तो माझ्याबद्दल असा विचार करतो. तर त्यामुळेच मी म्हटलं की स्वतःला थोडी रिस्पेक्ट द्या, स्वतःला ओळखा. आणि त्यानंतर कोणी खूप म्हणजे असं होतं ना की कोणी खूप बारीक असते, परंतु त्या जाड किंवा बारीक हा विषयच नाही आहे. म्हणजे कधीच, म्हणजे माझं तर मत असं आहे की व्यक्ती जाड असो किंवा बारीक असो, पण तो हेल्दी पाहिजे. म्हणजे असं आहे की एखादी व्यक्ती खूप छान बारीक आहे, पण आजकाल आता खूप प्रॉब्लेम आहेत, कोणाला थायरॉइड आहे, कोणाला बीपीचा प्रॉब्लेम आहे, खूप कमी वयामध्ये डायबिटीज होतो, थायरॉइड होतो, पण आतमधून हेल्दी आहे ना, आपल्यामध्ये स्ट्रेंथ आहे ना, आपण दिवसभर न थकता काम करू शकतो ना. आता बायकांना घरामध्ये एक काम नसते, मुलांचं करायचं आहे, नवऱ्याचं करायचं आहे, त्यानंतर मुलांना शाळेत घेऊन जायचं आहे, घरी आणायचं आहे, अभ्यास घ्यायचा आहे. सगळ्यात कठीण गोष्ट काय असते की मुलांसोबत डील करणं, मुलांचा अभ्यास घेणं. तेव्हा आपण कुठं थकत नाही ना, आपली एनर्जी कुठं कमी पडत नाही ना, तर आपण हेल्दी आहोत. म्हणजे जाड किंवा बारीक हा विषयच तिथे नाही राहत. आपण हेल्दी आहोत ना, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हेल्दी असणं, आपल्याला थकवा जाणत नाही, आपण न थकता बिनदिक्कत 15-16 तास आरामात काम करतो ना, मग खूप छान. तुम्ही कसलंही टेन्शन घ्यायचं नाही, फक्त स्वतःला रिस्पेक्ट द्यायचं की आपण स्वतःकडे स्वतः रिस्पेक्टफुली बघायचं, तेव्हा जग सुद्धा आपली रिस्पेक्ट करायला सुरुवात करते. पुढचा पॉइंट असा आहे की जेव्हा तुम्हाला काही फ्री वेळ मिळतो त्यामध्ये तुम्ही काहीतरी प्रोडक्टिव्ह करा. म्हणजे आता कसं असते की आपण बाहेर जातो, मुलांच्या शाळेमध्ये मुलांना सोडायला जातो किंवा घरी घ्यायला जातो, त्यावेळेस आपल्याला आपल्या मैत्रिणी भेटतात, आपण त्यांच्यासोबत गॉसिप करतो. हो, म्हणजे त्या गॉसिपच असतात, असा काही फार फ्रुटफुल विषय तिथे चाललेला नसतो. कधीतरी क्वचितच एखादा फ्रुटफुल विषय हा चाललेला असतो. तर त्या ज्या गॉसिप असतात त्यामध्ये तुम्ही विचार करा की खरंच माझ्यासाठी ही गोष्ट महत्वाची आहे का, की त्या बोलतायत म्हणून आपण बोलत सुटायचं, मग तासनतास कितीतरी खूप जास्त वेळ जातो त्यामध्ये. मग घरामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला वाटतं अरे आपण फालतूच गप्पा केल्यात, घरामधलं सामान आपलं असंच पडून आहे. तर या गोष्टी तुम्ही टाळा. म्हणजे जेव्हा तुम्हाला फ्री वेळ मिळतो तुम्ही तेव्हा प्रोडक्टिव्ह तो टाइम जो आहे तो छान एखाद्या ठिकाणी स्पेंड करा, काहीतरी प्रोडक्टिव्ह करा. मी जसं म्हटलं की तुमच्याजवळ एखादी कला असेल तुम्ही ती जोपासा. तुम्हाला जर का रांगोळी छान येत असेल, तुम्ही स्वयंपाक अतिशय छान पद्धतीने करू शकत असाल, तर तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल चालू करू शकता. त्यामधून तुम्ही काहीतरी अर्निंगचे जे सोर्सेस आहेत ते करू शकता. किंवा तुम्ही तुम्हाला केक वगैरे खूप छान जमत असेल तर तुम्ही त्या केकच्या ऑर्डर देखील घेऊन तुम्ही केक सुद्धा तुम्ही सेल करू शकता. तर अशा माणसामध्ये काही ना काहीतरी युनिक असते, ते आपण फक्त ओळखत नाही, त्यामुळेच आपली ही गल्लत होत असते. आपण स्वतःला ओळखायला शिका. कुणाकुणाचं इंग्लिश हे खूप फ्लुएंट असते, तुम्ही इंग्लिशचे क्लासेस घ्या, तुम्ही मुलांचे ट्युशन घेऊ शकता. अशा गोष्टी प्रोडक्टिव्ह ज्या आहेत, आपण विचार करायचा की आपण खरंच काय करू शकतो, आपल्यामध्ये काय चांगलं आहे, त्यानुसार आपण ते गोष्ट करायची. आपला वेळही जातो, आपल्याला काहीतरी केल्याचा आनंदही मिळतो, त्यासोबतच 4 पैसे सुद्धा घरामध्ये येतो. आणि ती जी रात्री आनंदाची झोप लागते ना, ती खूप छान असते. म्हणजे एकदम शांत आनंदाची झोप लागते. आपल्याच जगात आपण व्यस्त असतो. म्हणजे असं नाही की आपण समोरच्याला वेळ द्यायचा नाही. म्हणजे तुम्हाला कोणी जर का मदतीसाठी विचारायला आले, तुम्ही मदत नक्की करा. मला एखादी मैत्रीण असेल आणि तिच्यासोबत बोलून तुम्हाला खूप छान हलकं वाटत असेल तर तुम्ही ती गोष्ट तिच्यासोबत नक्की शेअर करा. एखादी व्यक्ती अशी असते की आपण एखादी गोष्ट त्या व्यक्तीसोबत शेअर केली आणि त्याने आपल्याला काही सोल्युशन दिलं तर त्यामुळे आपल्याला फायदा झाला. तर तसेच तुमच्या खूप क्लोज व्यक्ती असतील त्यांच्यासोबतच तुम्ही गोष्टी शेअर करा, त्यांच्याकडून सोल्युशन घ्या, त्या विषयावरती तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करा. परंतु असंच फुकट वेळ हा वाया घालू नका, कारण की आयुष्यातले दिवस हे असे पटापटा निघून जातात आणि आपल्याला कळत सुद्धा नाही की इतके वर्ष गेलेत आणि आपण आता या स्टेजला आलो आहे आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीच करू शकलो नाही. तर असं करू नका. स्वतःला ओळखा, स्वतःला रिस्पेक्ट द्या आणि चांगलं काहीतरी प्रोडक्टिव्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. जेव्हा आपल्याला फ्री वेळ मिळतो तेव्हा पुस्तकं वाचण्याची सवय ही अत्यंत चांगली आहे. म्हणजे कुठल्याही टॉपिक वरती तुम्हाला पुस्तकं, बुक्स, कादंबरी, तुम्हाला जो कुठला टॉपिक तुम्हाला आवडत असेल तो तुम्ही नक्की वाचत चला. म्हणजे रोजच आपल्याला पूर्ण पुस्तक वाचणं शक्य होणार नाही, परंतु रोज 2-3 पेजेस तरी वाचण्याची तुम्ही नक्की सवय लावा.
म्हणजे मराठीमध्ये आपलं म्हण आहे ना, वाचाल तर वाचाल, ती अगदी खरी आहे. आपण जर का ते बुक्स वाचत असलो ना, आपण मोटिवेट होतो आणि आपण अपडेट राहतो प्रत्येक गोष्टीमध्ये. आता मोबाईलच्या जगामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरत चाललो आहे, कारण की एका क्लिकवरती आपल्या सगळ्या गोष्टी आल्या आहे. गुगल जर आपण ओपन केलं, काही सर्च केलं, तर आपल्याला कुठली गोष्ट अगदी सहजपणे मिळते. परंतु ती जी हार्ड कॉपी असते ती वाचण्याची मजा काही वेगळीच असते आणि आपल्या मुलांवरती एक चांगला संस्कार होतो. म्हणजे आपण जर म्हटलं की बाळा, मी माझं एवढं रिडिंग कम्प्लीट करते, तू तुझं तेवढं रिडिंग कम्प्लीट करून घे, तू तुझा होमवर्क कम्प्लीट करून घे, तर तो जो टाइम असतो तो खूप चांगल्या पद्धतीने आपण मुलांच्या सोबत एकत्रित येऊन आपण घालू शकतो आणि मुलांना देखील आनंद होतो की बघा, माझी आई, माझे बाबा माझ्यासोबत वाचतायत, माझ्यासोबत अभ्यास करतायत. तर ही एक खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे एक टाइम खूप चांगल्या पद्धतीने हा स्पेंड होऊ शकतो. तुम्ही याच्यावरती देखील नक्की विचार करा. आणि जीवन जगत असताना बुक हे आपल्याला खूप मोटिवेट करत असतं. म्हणजे जीवनाच्या वळणावरती कुठल्या तरी गोष्टी अशा घडतात, असा प्रसंग येतो आणि आपण ते जे वाचलेलं असते त्या गोष्टी कुठेतरी मॅच होतात आणि आपण त्या गोष्टी आपल्यामध्ये इम्प्लिमेंट देखील केलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला खूप मोटिवेट होते आणि आपण त्या गोष्टीतून इझिली बाहेर पडू शकतो. जे मानसिकता होते आपली त्या कंडिशन मध्ये, त्यातून आपण इझिली बाहेर पडू शकतो. तर या गोष्टीवरती तुम्ही नक्की विचार करा. तुम्हाला ज्या टॉपिक वरती बुक्स, कादंबरी वाचायला आवडत असेल त्यावरती तुम्ही नक्की वाचायला सुरुवात करा. पॉइंट असा आहे आपला की सेल्फ अनालिसिस करा. म्हणजे परत तेच की आपण स्वतःला सेल्फ अनालिसिस करायचं आहे की माझ्यामध्ये काय चांगलं आहे, मी चांगलं काय करू शकते, अजून माझ्यामध्ये चांगलं बेटर व्हर्जन आपण जे करू शकतो. म्हणजे आता मी ही गोष्ट करते आहे, तर याच्यामधून मी अजून काय चांगलं करू शकते, अजून काय चांगलं करू शकते, या सगळ्या गोष्टी आपण करत राहायचं. म्हणजे तर घरातली गोष्ट असो किंवा बाहेरचं तुम्ही तुमचं जे काही काम करत असाल त्यामध्ये तुम्ही अनालिसिस करायचं, सेल्फ अनालिसिस, की आपण यामध्ये अजून चांगलं काय करू शकतो. असं नाही की तिच्याजवळ काहीतरी आहे, ती काहीतरी चांगलं करते आहे, प्रोडक्टिव्ह करते आहे म्हणून मी त्याच गोष्टीच्या मागे लागायचं, असं बिलकुल करायचं नाही. आपली स्वतःची ॲबिलिटी ओळखायची आणि आपण त्यानुसार आपण अजून काय चांगलं करू शकतो, या गोष्टीमध्ये अजून आपलं नेक्स्ट व्हर्जन काय असू शकते याचाच विचार आपण करायचा. त्या अनुषंगाने आपण कामाला लागायचं. म्हणजे सेल्फ अनालिसिस केलेलं कधीही चांगलं असतं. तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला याचा जीवनामध्ये नक्कीच फायदा होईल. म्हणजे असं नाही की हाऊसवाईफच, ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी देखील हाच रूल लागू पडतो की कधीच दुसऱ्यांच्या सोबत कंपॅरिझन न करता आपण कधीही स्वतःला सेल्फ अनालिसिस केलं पाहिजे की आपण अजून या गोष्टीमधून चांगलं काय करू शकतो. आणि तीच गोष्ट खरोखर म्हणजे दिवसेंदिवस जसं आपण स्वतःला सेल्फ अनालिसिस करत असतो ना, म्हणजे तुम्ही विश्वास ठेवू नाही शकणार की आपण किती चांगल्या गोष्टी आपल्या हातून आपण करू शकतो. हा विश्वास आपल्याला स्वतःलाच येत नाही. अरे, मी हे पण करू शकते, अरे मी अशा पद्धतीने पण करू शकत होते आणि मी उगाचच स्वतःला कोसत बसले की मी हे करू नाही शकत, असं स्वतःलाच आपल्याला त्या स्टेजवरती गेल्याच्या नंतर वाटते. त्यामुळे त्याला कधीही सेल्फ अनालिसिस करायला शिका. आणि जो आपण स्वतःला सेल्फ अनालिसिस करतो ना, स्वतःसोबत जे आपण बोलतो ना, त्यातून खूप उत्तम कृती ही घडून येते. त्यामुळे स्वतःला सेल्फ अनालिसिस करायला नक्कीच सुरुवात करा. पॉइंट आपला असा आहे की प्रेझेंट मध्ये जगा. प्रेझेंट मध्ये जगा म्हणजेच काय, भूतकाळ घडून गेलेल्या गोष्टी त्याकडे लक्ष देऊ नका. म्हणजे एखाद्या गोष्टी खूप चांगल्या असतात, चांगल्या आठवणी असतात, किंवा काही गोष्टी ह्या खूप निगेटिव्ह असतात, त्याचे खूप बॅड इम्पॅक्ट आपल्या मनावरती होतात. जेव्हा केव्हा आपण विचार करतो, म्हणजे भरपूर वर्ष त्या गोष्टीला झालेले असतात, खूप वर्ष झालेले असतात त्या गोष्टीला, तरी सुद्धा ती गोष्ट तेवढीच ताजीतवानी आपल्या मनामध्ये असते. म्हणजे असं होते की चांगल्या गोष्टी घडलेल्या असतात, परंतु चांगल्या गोष्टीची आठवण आपल्याला खूप कमी राहते आणि ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आपल्या मनामध्ये कुठेतरी घर करून बसलेल्या असतात त्या गोष्टीची आपल्याला म्हणजे तेव्हा कसं आणि काय घडलं होतं याची आपल्याला तंतोतंत आठवणी राहत असते. अपोजिट साईडला असं असते की ज्या चांगल्या गोष्टी घडून गेलेल्या असतात त्याचा आपण कधीच विचार करत नाही. तर निगेटिव्ह गोष्टी तुमच्या मनातून काढून टाका. त्या निगेटिव्ह गोष्टीचा काही फायदा नाही. त्यासोबतच ते भूतकाळात घडून गेलेलं आहे आणि आता आपण खूप पुढे गेलेलो असतो आणि त्या ज्या गोष्टी घडल्या त्याच्यातून आपण शिकायचं असते आणि पुढच्या दृष्टीने वाटचाल करायची असते. म्हणजे कोणीतरी आपल्याला खूप त्रास दिला असतो, कोणीतरी आपल्याला काहीतरी बोललेलं असते आणि ते सगळ्यांसोबतच घडते. म्हणजे असं नाही की तुमच्या माझ्यासोबत, प्रत्येकासोबत ह्या गोष्टी घडत असतात आणि आपल्याला लेट इट बी करूनच समोर जायचं असते. त्यामुळे प्रेझेंट मध्ये जगायला शिका आणि त्या गोष्टीचा अजिबात विचार करू नका, कारण तो भूतकाळ होता आणि भूतकाळ उगाळत बसण्यात काहीच फायदा नाही. त्याने आपलं फ्युचरच खराब होणार आहे. त्यामुळे सध्या जे प्रेझेंट आहे त्यामध्ये जगा, त्यामध्ये चांगलं जे आहे तेच करा. तेच खूप महत्वाचं आहे जीवन जगण्यासाठी. तर आपला पुढचा पॉइंट असा आहे की स्वतःसाठी जगा. म्हणजे तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःसाठी जगा. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की स्त्री जरी घरात असली, ती हाऊसवाईफ जरी असली तरी सुद्धा तिला खूप कामं असतात. म्हणजे घरातलं सगळंच तिला बघायचं असते. घरामध्ये एक काम नसते, घरामध्ये 1000 कामं असतात.
दिवसभरात म्हणजे दिवस संपतो पण आपले कामं संपत नाही, अशी कधी कधी कंडिशन होऊन जाते. तर या सगळ्यांमध्ये आपण आपलं जगायचं राहून जातो. म्हणजे छोट्या छोट्याच गोष्टी असतात, अगदी छोटा छोटा आनंद असतो की तुमची एखादी बालपणाची मैत्रीण असेल, तिला जाऊन तुम्ही भेटा, किंवा तुम्हाला कोणासोबत बोलून खूप चांगलं वाटत असेल त्यांच्यासोबत तुम्ही तुमच्या गोष्टी शेअर करा, किंवा तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन खूप चांगलं वाटत असेल तिथे जाऊन तुम्ही थोडा वेळ बसा, मनाला अतिशय शांत आणि समाधान वाटते. किंवा तुम्हाला एखादी मूव्ही बघायची असेल तुमच्या मैत्रिणीसोबत, तिथे जाऊन तुम्ही मूव्ही बघा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःसाठी जगत, असं नाही की म्हणजे कधी कधी असं होते की आपण आता जे पुरुष मंडळी असतात ते बिनधास्त बायकांना किंवा मुलांना असं घरी सोडून जातात. सगळेच असे असतात असं नाही, पण असतात भरपूर जण असतात की जे फॅमिलीचा विचार न करता बाहेर निघून जातात. परंतु एक स्त्री असते ती कधीच मुलांना किंवा नवऱ्याला एकटं सोडून कुठेही फिरायला जात नाही. ती अगोदर फर्स्ट प्रायोरिटी आपल्या नवऱ्याला आणि मुलांनाच देते. म्हणजे आपण असं नाही की अगदीच त्यांना सोडून जायचं बिनधास्त, तसं नाही, पण तुम्ही 2-3 तास हा स्वतःसाठी वेळ देऊ शकता की मुलांची अरेंजमेंट ही आपल्या मिस्टरांना सांगून तुम्ही थांबा त्यांच्याजवळ, मी थोड्या वेळात जाऊन येते. या सगळ्या गोष्टी करून आपण स्वतःसाठी, स्वतःला शॉपिंगला जायचं असेल, थोडंसं बाहेर पडायचं असेल, तुम्ही घराच्या बाहेर नक्की पडा. जग हे खूप सुंदर आहे, घरात बसूनही चांगलं नाही. थोडंसं बाहेरच्या जगात जर आपण गेलो, वावरलं, तर बाहेरच्या 4 गोष्टी देखील आपल्याला शिकायला मिळतात. म्हणजे खूप जणी बायका मी बघते की त्या घरामध्येच बसून असतात. मुलं मोठी झाली आहे किंवा मिस्टर आहेत तर त्या घराच्या बाहेर जात नाही. म्हणजे काही जरी आणायचं असलं तर त्या मुलांना सांगतील किंवा मिस्टरांना सांगतील आणि त्यांना आणा लावतील आणि त्या घरामध्येच बसून असतात. परंतु असं नाही, आपण थोडं बाहेरच्या जगासोबत सुद्धा आपण आपलं कम्युनिकेशन हे खूप गरजेचं असते. आपण बाहेरच्या जगात जर का आपण कम्युनिकेशन केलं नाही तर आपण अपडेट राहत नाही. थोडंफार कम्युनिकेशन म्हणजे नाही खूप वेळ, पण ऍटलिस्ट 15-20 मिनिटं, अर्धा तास तरी आपण बाहेरच्या जगासाठी हा 2-3 दिवसांनी वेळ काढला पाहिजे. आपणही फ्रेश होतो आणि बाहेरचं जगही खूप 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 सुंदर आहे. म्हणजे आपण त्याचा निसर्गाचा म्हणा आनंद आपण घेऊ शकतो. तर या सर्व गोष्टी मी तुम्हाला ज्या आज सांगितल्या आहेत त्यावरती नक्की विचार करा. आणि तुमचे काही सजेशन असतील, म्हणजे मलाही एवढा काही एक्सपिरियन्स नाही, माझेही खूप गोष्टी चुकत असतात, सजेशन असतील ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सजेस्ट करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या तुमच्या कमेंट्स नक्की टाका. त्यामुळे मला स्वतःला कळेल की मला अजून काय इम्प्रूव्ह करायचं आहे. आणि तुमचे सजेशन हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे, त्यातून मला सुद्धा काहीतरी शिकायला मिळेल. तर असं आपण आपलं बॉन्डिंग नक्कीच ठेवू. तुम्ही नक्की विचार करा की हे जे मी मुद्दे तुम्हाला सांगितले आहेत तुम्हाला पटलेत की नाही. शनिवारी मी पॅरेंटच्या साठी व्हिडिओ घेऊन येणार आहे की मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा आहे, मुलांना कसं समजून घ्यायचं आहे, या सगळ्या गोष्टींवरती मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.